इथं तर नाहीये. डॅडींना फोन करते. आता या रेंजला काय झालं बरं? निघणार त्या तूच या चक्रातून सोडव बाबा. कसलं सर्च ऑपरेशन चाललंय राणी सरकार? अहो अहो माझं ते मोठं मंगळसूत्र अजून नाही सापडलं. संजू अगं ते इथे नाहीच सापडणार. काल मी या रूमचा कोपरा कोपरा पिंजून काढला, माझ्या जडतीत नाही सापडलं. ते इथे असणं अशक्य आहे. पण डॅडी तर म्हणले की इथंच ठेवलं होतं म्हणून. म्हणजे तुझी डॅडी ज्योतिष आहेत का? कदैवी शक्ती प्राप्त आहे त्यांना. आणि एक मिनिट, तुम्हाला सांगितलं का नाहीस मामा मामी पानबुंद्याला जाणार आहेत म्हणून? अहो ते लई घाई गडबडीत झालं बघा, म्हणून नाही सांगितलं मी. अगं पण कळवायचंच ना संजू. चौकात त्यांची गाडी क्रॉस झाली म्हणून बरं. गाडी थांबवून पाया वगैरे पडलो, ख्याली कुशाली विचारली. मामी म्हणाल्या सुद्धा बरं झालं भेट झाली म्हणून. नसती झाली तर रुखरुख लागली असते. तू महत्वाच्या गोष्टी सांगायचं विसरतेस का संजू? सॉरी, लई सॉरी. पण आता खरंच तो विषय महत्वाचा आहे का? हा आता महत्वाचं काय आहे की माझं मंगळसूत्र सापडत नाहीये. आणि अहो सासूबाईंनी तुम्हाला 2 दिवस दिले होते. आता आता ते पण संपले. तो आता काय करायचं? डोंट वरी संजू, मी शोधतोय ना. तपास चालू आहे, नको काळजी करू. मी आलोच. हॅलो हॅलो हा बोल. आता काय आणि कटकट? डॅडी, माझं मंगळसूत्र कुठं आहे? मंगळसूत्र कोणाचं? अहो कुणाचं काय डॅडी? माझं मंगळसूत्र. असं काय करताय अहो? तुझं? हा सांगितलं की त्या काचेच्या अलबरी पाशी म्हणून. तिथं नाहीये. अहो डॅडी मी तिथं सगळं शोधलो. असं नका करू. मला सांगा बरं कुठं ठेवलंय? काय तिथं नव्हतं? अरे मी आता तिथंच ठेवलं होतं, बघ नीट. अहो पण ही रॉंग आहे ना. तुमचं जर काम झालं होतं तर तुम्ही ते माझ्या हातात ठेवायला पाहिजे होतं. ऐका, लगीन झालंय तुझं, 18 कंप्लीट आहे तुझं, काय त्याने संज्ञाने, आणि तरी सुद्धा हातात द्यायचं का लहान बाळासारखं? आम्ही तर तिथंच ठेवलं होतं की. हा आता मंगळसूत्राला पाय फुटून इकडे तिकडे पळून गेला असतं तर आम्हाला काय माहिती? हा डॅडी अहो संजय, हा आवाज घरातल्या नोकरांवर चढवायचा, स्वतःच्या डॅडीवर नाही. अरे ठेव फोन, माणसं आली तर आम्हाला भेटायला. हा आलो आलो. डॅडी, हॅलो हॅलो डॅडी. अक्का, तुला एक न्यूज देऊ का? काय? आपल्या वर्गात तो होता ना दास रुद्रवर, त्याची मुलगी, काय ग नाव तिचं? नियती. हा नियती. ती ना एका पंजाबी बरोबर पळून गेली अगो. तो पंजाबी दिल्लीला असतो म्हणे. काय या मुलींचं हल्ली होतं मला काही कळतच नाही. हा म्हणजे प्रेम करताना एवढी हिंमत दाखवतात, मग घरच्यांना सांगायला त्यांची हिंमत कुठे माती खायला जाते कोणच ठाऊक. आता नियतीच्या नियतीत काय आहे देवाला ठाऊक. बेबी, असल्या विषयावर बोलताना भान ठेवणं मस्त आहे. काय मस्त आहे? पळून जाताना तिला काही भान नव्हतं, मग मी बोलताना कशाला भान ठेवायचं ग? नाही, तुमचं बरोबर आहे. पण तसा आजारी मनुष्य आपल्या घरात असताना दुसऱ्याच्या त्या आजारावर बोलू नये. हा? आपल्या घरी कोण आजारी आहे?
म्हणजे दादासाहेब ते तर सांगून आश्रमात गेले ना, पळून नाही गेले, हो की नाही? बेबी, आम्हाला असा संशय आहे की तुमचं वय वाढलेलंच नाहीये. अक्का, माझ्या वयाचा काटा आहे ना, तो 17 वरच थांबलाय. आणि अकलेचा काटा तर त्याच्या आधीच थांबलाय. आम्हाला बोलायचं नव्हतं, पण बोलावं लागतंय. सुनबाईंच्या भगिनी सुद्धा घरातून पळून गेल्या होत्या ना. अक्का, मला काही असं म्हणायचं नव्हतं. नाही म्हणजे स्वरांगीचा विषय जुना झाला की, आणि ती सुखात आहे आता. हो का? तुम्हाला रोज फोन करून ख्याली खुशाली कळवतात का त्या? अगं, मला कशाला फोन करे? बेबी मावशी, आपण जरा वेगळ्या विषयावर बोलूयात का? गुड सजेशन. आपण विषय बदलूया. काय झालं रणजित मोठ्या मंगळसूत्राचं? ते 2 दिवस दिले होते तुम्हाला. 2 दिवस उलटून गेलेत. तपासामध्ये काहीच प्रगती नाहीये का? मंगळसूत्र मिळालंय आणि आम्हाला सांगायची आवश्यकता वाटली नाहीये तुम्हाला? नाही आहे साहेब, नाही सापडले अजून. पण आई साहेब, मला आजची रात्र द्या, मी बघतो काय करायचं ते. एका रात्रीत काय चमत्कार करणारा देव जाणे, पण आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो. पण रणजित, ही शेवटची मुदत आहे. सर्वेश, मी जे काही सांगेल ते लक्ष देऊन ऐक, आणि मी जे विचारेन त्याची नेमकी आणि खरी उत्तर द्यायची. विचार करून उत्तर दे. जी भैया सर. तर संजीवनीचं मंगळसूत्र अजूनही सापडलेलं नाहीये. तुम्ही सगळी माझी माणसं आहात. मी कायम तुम्हाला माझ्या कुटुंबाचा एक भाग मानत आलोय. म्हणूनच त्या दिवशी आईसाहेबांना विरोध करून तुमची झडती थांबवली. नाही भैया सर, गळ्यात शपथ घेऊन सांगतो, मीच काय, आमच्यापैकी कुणी बी आपलं वंगाळ काम करणार नाही. पण सर्वेश, ते मंगळसूत्र घरातल्याच कोणाच्या तरी आतून चोरलं गेलंय ही वस्तुस्थिती नाकारता येत नाहीये. हे बघ, मला आता कुणाची झडती घ्यायची नाहीये. मला सांग, गेल्या काही दिवसात कुणाचं वागणं संशयास्पद वाटतंय? नाही भैया सर. नक्की? नाही भैया सर. कुणी एखादा आजारी पडलाय, अचानक रजेवर गेला, किंवा एखादी महागडी वस्तू घेतली एखाद्याने? नाही भैया सर, कुणी बी आजारी नाही, कोण रजेवर बी नाही, आणि आपली महागडी वस्तू खरेदी केलेलं माझ्या नजरेसमोर तर नाही. ठीक आहे. हे बघ सर्वेश, मला या घरात पोलिसी खाक्या दाखवायचा नाहीये, पण वेळ आली तर तेही करावं लागेल. जी भैया सर. येतो. काय ग संजू?
आईची आठवण आली का? अगं ते आत्ताच तर गेल्यात. 2 दिवसांनी बोलू आपण त्यांना परत. का तू जातेस पानबुंद्याला? पानबुंदा असं कितीसा लांब आहे? एक काम कर, तू फोन कर त्यांना, व्हिडिओ कॉल कर. मला आईची आठवण नाही येते बघा. मग मला त्या मोठ्या मंगळसूत्राचं लई म्हणजे लई टेन्शन येते. अगं संजू, ए अगं एवढ्या गोष्टींचं कसलं टेन्शन घेतेस तू? हा, आणि तुझा नवरा तर पोलिसात आहे. मोठ्या गोष्टी शोधून काढल्यात त्यांनी. ही तर एवढीशी गोष्ट आहे, ती सुद्धा घरातच आहे. शोधल ती बी. हा पण ते 2 दिवस. अगं रणजा म्हणालाय ना शोधून काढतो, मग काढल की शोधून. कसंय, आत्ता घरातला मामला आहे ना, म्हणून सबुरीने घेतोय तो. एकदा का त्यांनी पोलिसी खाक्या दाखवला ना, मग बघ तू. त्याचीच तर भीती वाटते. त्याची भीती वाटते म्हणजे? तुझ्या हातून हरवलं का मंगळसूत्र? अगं अगं बेबी मावशीला विश्वासात घेऊन सांगायचं तरी. असू दे, काळजी करू नको. हा, आपल्याला कळलंय ना कशामुळे काय घडलंय. तू काळजी करू नको. अक्काला 48 तासात तुझं मंगळसूत्र हवंय ना? मिळेल तिला. बेबी मावशीचा वादा मिळेल तिला. साहेब लिंबू पाणी. थांब सर्वेश, कुठं निघालायस? जी दे मोठं मंगळसूत्र दे तू लपवलेलं. हे साहेब, मी नाही लपवलं मंगळसूत्र. आणि मी असं करेन तुम्हाला वाटतंय? मला माहिती आहे ते तूच घेतलंयस. हे साहेब, खाल्ल्या मिठाची शपथ घेऊन सांगतो, असलं वंगाळ काम करण्याआधी विष खाल्लं असतं. सर्वेश, साहेब, मला खोटं बोललेलं चालत नाही. तू तर खोट्या शब्द घ्यायला लागलास रे. बऱ्या बोलाने सांग मंगळसूत्र कुठं ठेवलंय? हे साहेब, विश्वास ठेवा. सर्वेश, रूम मध्ये तुझ्या बोटाचे ठसे सापडलेत. या रूम मध्ये शेवटी तूच आला होतास, त्यामुळे हे मंगळसूत्र तूच घेतलंयस. भैयासाहेब, मी मंगळसूत्र नाही चोरलं. हा अन्याय आहे. मी काय बी केलेलं नाही. या इथं इतकी वर्ष झालं काम करते. या घरात विचारल्या बगैर जेवत बी नाही मी. हो भैयासाहेब, बाप्पा बी माझ्या घडणीचा ज्या घरात असेल त्या घरच्या लक्ष्मीचं मंगळसूत्र म्या चोरत. भैयासाहेब, म्या घेतलं बी नाही मंगळसूत्र. सर्वेश, बऱ्या बोलाने सांग, नाही तर मी तुला सोडा. सांग. तू काय करताय? सोडा त्यांना. अगं संजू, याला सोडव म्हणतेस? हा तुझा मंगळसूत्र चोरणारा चोर आहे. अहो, त्यांनी काय बी नाही केलंय. सर्वेश, तू बऱ्या बोलाने सांग, नाही तर जेलमध्ये टाकून वेगळ्या पद्धतीने बोलून घेईल तुझ्याकडून. भैयासाहेब, मला फासावर द्या, पण मी शेवटपर्यंत हेच म्हणाल, म्या मंगळसूत्र नाही घेतलं. माझ्या वारल्या माईची शपथ. सर्वेश, तू पुन्हा एकदा शपथ घेतोय. संजू, बाजू हो तू. अहो, ते खरं बोलताय. संजू, तू पुन्हा चुकतीयस. तुला माहितीये शपथ घेऊन खोटं बोलणारे माणसं असतात. अहो हो, पण सर्वेश दादा त्यातले नाहीयेत. तू मध्ये पडू नको संजू, बाजूला हो. अहो, मला माहितीये मंगळसूत्र कोणी चोरलंय ते. संजू, मला माहिती.
सर्वेश दादा तुम्ही जा बरं. संजू, मंगळसूत्र कोणी चोरलंय? माझ्या डॅडींनी. मामासाहेबांनी? हा म्हणजे त्यांनी घेतलंय. व्हॉट? म्हणजे त्यांना माझ्याकडनं एक काम करून घ्यायचं होतं म्हणून त्यांनी ते मंगळसूत्र घेतलं आणि त्यांच्याचकडे ठेवलं. संजू, मला खोटं बोललेलं आवडत नाही. त्यातलं त्यात लपवलेलं तर नाहीच नाही. हो मला माहिती होते. आणि तू हे सगळं मला आत्ता सांगतेस? सगळं रामायण झाल्यावर? आणि असलं कसलं काम करून घ्यायचं होतं मामासाहेबांना तुझ्याकडून? आणि ही काय पद्धत आहे त्यांची? अहो मी तुम्हाला सगळं सांगते, सगळं खरं खरं सांगते. हवं असेल ना तर मी सासूबाईंसमोर सगळं सांगायला तयार आहे. आणि त्याने काय होणार आहे? त्या बोलणार आणि तू सॉरी म्हणणार. संजू, या सॉरीला अर्थ नसलेलं सॉरी म्हणतात. अहो खरंच सॉरी, पण मी खाल्ली माती है ना? खाल्ली माती. संजू, ही माती सुद्धा पचायला लागली तुला आता. मग मी आता काय करू? जेव्हा बोलायचं होतं तेव्हा नाही बोललीस तू. आता वेळ गेली तुझ्या हातातून. आणि राहता राहिला मंगळसूत्राचा प्रश्न, तर आईसाहेबांना मी वचन दिलंय, ते शोधून आणून सुद्धा मीच देणार. बोले आत्ताच्या आत्ता गाडी काढा आणि पाणबुंद्याला जा. एका माणसाला उचलायचंय. आमचे माननीय मामासाहेब पंजाबराव सरकार. आई अंबाबाई, आजची गोष्ट उदर किती पण लोटा, खोट्याच्या कपाळी गोटा तो गोटाच. काय ग संजू, झोपेत बडबडतीयस? हा आव नाही, ते नुकताच डोळा उघडला ना. पण हे काय, तुम्ही एवढं लवकर तयार पण झाले? अगं रात्रंदिनियामा युद्धाचा प्रसंग. अहो राणी सरकार, तुम्हाला सवय झाली असेल आता याची. हा झालीये सवय. अहो पण मला उठवायचं की. हा मी थोडी तुम्हाला पदराला बांधून ठेवणार होते. संजू, ऑलरेडी बांधलायस की 7 जन्माचा पदर, आणि तो इलास्टिकचा आहे. मी कुठेही गेलो ना तरी तुझ्याकडेच खेचला जाणार आहे. हे गोड बोलता बर का फौजदार तुम्ही. आता लाडात नको येऊस, काम आहे मला. बाय. काय हो? बस संजू, मला माहिती आहे तू हसत खेळत जरी बोलत असलीस तरी टेन्शन मध्येस. प्लीज टेन्शन घेऊ नकोस. या फौजदारावर विश्वास आहे ना तुझा? संजू, तुझं मंगळसूत्र कुठेही असलं तरी हा फौजदार शोधून आणेल. कानून के हात लांब आणि मजबूत आहे हे तुला माहितीच आहे. इतके दिवस घरातला माणूस म्हणून कॅज्युअल होतो, पण आता कोणीही असला तरी त्याची गय केली जाणार नाही. बाय. येतो मी. आहो मी पण येते तुम्हाला सोडायला. चल. गेला काही उपयोग नाही बघ तुझा. ओ धाकटे जाऊ बाई, लावला का शोध एसीपी रणजित ढाले पाटील साहेबांनी? हा नाही अजून, पण सापडल. सापडत असं अचानक कसं काय सापडत? कॉन्फिडन्स लय भारी आहे तुमचा, आवडला आम्हाला. कसंही धाकटे जाऊ बाई, एखादी गोष्ट अशी फट्ट दिशा हरपती हो.
पार अगदी झुर्रून जाते बघा. जेवढ्या लवकर ती गोष्ट हरपती की नाही तेवढ्या लवकर सापडलंच याची काही गॅरंटी नसती हो. अनुभव आहे ना आमचा. आता ज्या परिस्थितीतून जाताय ना तुम्ही त्यातून गेलोय हो आम्ही. म्हणजे